तर कसं काय यवतमाळकर, आज तुम्हाला दाखवतो आपल्या यवतमाळची खरी रामनवमी. तुम्ही म्हणसान ते कशी, भले रामनवमी 26 मार्चपासून सुरू होत असन, पण ॲक्च्युअलमध्ये आपल्या यवतमाळमध्ये ते 25 मार्चपासूनच अर्ध्या रात्री म्हणजे 25 तारीख आणि 26 तारीखच्या मधाची रात्रीचे 12 वाजते ना, तेव्हा सुरू होत असते. त्यामध्ये जंगी माहोल असते आपल्या यवतमाळच्या कळम चौकामध्ये. आणि तुम्हाला इथे एक फोटो दिसत असन, हा फोटोसुद्धा कळम चौक म्हणजे शारदा चौकातलाच आहे. आणि एवढा जास्त हा फोटो व्हायरल झालेला फक्त यवतमाळच नाही तर पुऱ्या भारतात हा फोटो व्हायरल असते आणि आपल्या यवतमाळचे व्हिडिओ व्हायरल होते. तर आज तुम्हाला दाखवतो अर्ध्या रात्री जी रॅली निघते, जे कळम चौकात जो जल्लोष होते, ते सगळं या ब्लॉगमध्ये. पण त्याआधी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी बस माझं काम पूर्ण केलेलंच आहे. आता आपलं काम पूर्ण ऑलमोस्ट झालेलंच आहे आणि आता आपण जाणार आहोत रॅलीकडं. आता तुम्हाला इथे दिसत असाल 22:38 म्हणजे 10 वाजून हे झालेले आहे. 11 वाजतापासून पूर्ण माहोल चालू होते. तर चलो चलते है रॅली. यवतमाळकर रॅलीची सुरुवातच्या आधी आम्ही सगळेजण गोली वडापाव ना पोस्टर तिथं जमा होत असतो आणि इथूनच सगळे मित्र वगैरे जे मिळून आम्ही जात असतो आपल्या यवतमाळच्या शारदा चौकात. चाळीस 50 गाड्या जमा झाल्यानंतर आम्ही बरोबर 11:15 वाजता गोली वडापावपासून निघत असतो सरळ आपल्या कळम चौकामध्ये. रात्रीच्या 12 वाजता शारदा चौकात कमीत कमी 4,000 ते 5,000 लोकांची गर्दी राहते. जय जय श्रीराम मामा, जय जय श्रीराम. चलो आता तुम्ही लोक गर्दी होऊ शकता, पण एवढ्या गर्दीचं नियोजन यवतमाळचे पोलीसवाले चांगलं करते. तसं पाहिले तर आपले लोक दंगाच करत नाही, म्हणून हा कार्यक्रम सुरळीत पार पडतो. आता एवढे 1000 लोक आहे इथं, पण एवढ्या लोकांसाठी फक्त सिलेक्टेड काही 100 ते 150 पोलीसवाले राहत असून पण बंदोबस्त कडक राहते. आणि पूर्ण जे आपलं शारदा चौक आहे त्याच्यावेळेला एका साईडलाच पूर्ण हा प्रकारचा सेटअप वगैरे यावर्षी लावण्यात आला होता. मागच्या वर्षी सेटअप वगैरे नव्हता, यावर्षी सेटअप वगैरे लावण्यात आलेला. आणि तुम्हाला दिसत असेल सेंटरमध्ये काही या प्रकारचे आपले भगवे झेंडे वगैरे असते. आणि रात्रीचा टाईम होता म्हणून इथं फक्त सेटअप उभा होता, DJ वगैरे होता. आणि DJ वगैरे दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 तारखेला संध्याकाळच्या टाईम जेव्हा रॅली वगैरे होती तेव्हा राहते. तो शारदा चौकात नाही राहत, आपलं तहसील चौक वगैरे तिथून सुरू होत असते. जशी रामनवमीचा दिवस उगवते म्हणजे जशी या वर्षीची 26 तारीख सुरू झाली तसा बँड वाजवणं आणि नाचणं इथं सुरू होऊन जाते आणि सोबतच फटाकेसुद्धा फुटायला सुरुवात होऊन जाते. शहर में सीताराम इव्हेंट 26 तारखेच्या मध्यरात्री 2 वाजता खतम होऊन जाते रॅली वगैरे काढल्यानंतर. त्यानंतर 26 तारखेच्या संध्याकाळची गोष्ट आहे जेव्हा आपल्या यवतमाळची रॅली जी आहे रामनवमीची सुरू होते. आता इथून यवतमाळची रामनवमी पहा. आपल्या यवतमाळच्या रामनवमीच्या हिस्ट्रीमध्ये कधीच या प्रकारची जी आहे झाकी जी रॅलीमध्ये ॲड नव्हती झाली. यावर्षी डायरेक्ट म्हणजे चालती फिरती म्हटलं चालते, कारण इथले सगळे कॅरेक्टर हे मूवमेंट करत होते. जसा ते राक्षसाचं तोंड झालं, बाण वगैरे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण मूवमेंट करत होते. जसं हातातले जे तुम्ही पाहत असाल शस्त्र वगैरे सगळे मूवमेंट करणारे आहे, मूव्ह करणारे आहे, हलणारे आहे. तर पहिलीच ही झाकी आहे जी आपल्या यवतमाळमध्ये या प्रकारची झाली होती.